मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल, गावकऱ्यांकडून जरांगेंचं जंगी स्वागत, गुलाल उधळत जरांगेंची भव्य मिरवणूक। मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील काळामध्ये खूप संकट आली, काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, नाव न घेता जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। छगन भुजबळांना स्पष्ट सांगू इच्छितो की ओबीसींवरती अन्याय होणार नाही, कायदेशीर अडचण दूर करून कार्यपद्धती सोपी केली, भुजबळांचंही लवकरच समाधान होईल अशी अपेक्षा आहे, फडणवीसांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा तिढा सुटला याचा आनंद, या प्रश्नावरती कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो, हा निर्णय घेताना ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळांनी राजीनामा द्यावा, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यानं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, त्यानुसार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील, पण घर जाळणं, एसटी जाळणं, हल्ला करणं यासारखे गंभीर गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाही, देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली शपथ खरी करून दाखवली याचा अभिमान, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल, राज ठाकरे यांचं ट्विट। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारचा मराठा आरक्षणासाठी निर्णय, एकनाथ खडसे यांची सरकारवरती टीका। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल। मराठ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या मराठवाड्यामध्ये केवळ 32,000 नोंदी सापडल्या, तर महाराष्ट्रामध्ये 54 लाख नोंदींचा आकडा आला कुठून, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल। मराठा समाज सरकारनं दिलेल्या अध्यादेशावरती समाधानी असेल तर आपण सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जरांगे लढत होते, महाराष्ट्र सरकारनं त्यांना चांगला प्रतिसाद दिला, देवेंद्र फडणवीसांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले मनोज जरांगे आणि सरकारचे आभार, मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षणाचा लाभ मिळणार म्हणून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र जल्लोष। मराठा समाजामध्ये कुणबी नोंदी आढळल्या, तसंच सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय ही मराठ्यांसाठी शुभ सुरुवात, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला न्याय दिला, मराठा आंदोलनाच्या यशानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण लढ्यामध्ये महसूल खात्याचंही मोठं काम, आरक्षणाच्या यशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मागास सर्वेक्षण, नोंदी काढणं आणि इतर कामं करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विखेंकडून अभिनंदन। मराठा समाजाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवरती सरकार सकारात्मक होतं, या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल, मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे आमदार अमोल मिटकरींकडून राज्य सरकारचं अभिनंदन, मिटकरींकडून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या आठवणींना उजाळा। जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केला याचा आनंद आणि समाधान, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती, त्या दृष्टीनं सरकारनं निर्णय घेतला, आदिती तटकरेंचं वक्तव्य। हा अत्यंत आनंदाचा क्षण, पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली, हे आरक्षण कायमस्वरूपी राहिलं, विनय सहस्त्रबुद्धींचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना दिलेला शब्द पाळला, मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे बाळासाहेब भवनामध्ये आनंदोत्सव साजरा। पिंपरी चिंचवड शहरामधील विविध भागांमध्ये मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष, पेढे आणि साखर भरवून आनंदोत्सव साजरा, तर काही ठिकाणी तरुणांनी डीजेवरही धरला ठिकाण। परभणीमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष, प्रत्येक गावात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनाला मोठं यश,
मीरा भाईंदरमध्ये मराठा समाज बांधवांकडून एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळून जल्लोष साजरा. साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव साजरा. शिवराय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणांनी परिसर दणाणला. नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष. मराठा बांधवांकडून रांगोळी काढून आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत. कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा महासंघाकडून आनंदोत्सव साजरा. नाशिकच्या मालेगावमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं राज्यभरामध्ये जल्लोष. सिंधुदुर्गमध्ये तरुणांनी एकत्र येत उत्सव केला साजरा. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये मराठा बांधवांकडून आनंदोत्सव साजरा. यवतमाळच्या बस स्थानक चौक आणि दत्त चौकमध्ये सकल मराठा समाजाचा जल्लोष. हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची मराठा बांधवांची प्रतिक्रिया. वाशिममध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीसह पेढे भरवत मराठा समाजाचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पोस्टर लावत शिवसैनिकांचाही आनंदोत्सवामध्ये सहभाग. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा नेते नरेंद्र पाटलांनी सप्तशृंगी गडावरती घेतलं देवीचं दर्शन. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचं स्वप्न पूर्ण झालं. नरेंद्र पाटलांनी व्यक्त केली भावना. पलटूराम फक्त नितीश कुमार नाहीत, पहिले भाजप आहे. खासदार संजय राऊत यांचा भाजपवरती निशाणा. नितीश कुमार आपल्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी केलेली होती. त्यामुळे खरी पलटूराम भाजपच, संजय राऊतांची टीका. विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर. शरद पवार यांचा केंद्र सरकारवरती आरोप. गोंदिया भंडारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आली तर मीच उमेदवार राहील. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलाय. पंढरपूरमधल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये नितेश राणेंचं वक्तव्य. नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महोत्सवाला भेट. विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या अनुदानित औद्योगिक विजेची योजना लवकरच अंमलामध्ये येईल. खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बांबूपासून हवाई वाहतुकीसाठीचा एव्हिएशन फ्यूल तयार होईल. खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये नितीन गडकरींचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रभारींची नियुक्ती. विनोद तावडे बिहार राज्याचे तर प्रकाश जावडेकर केरळचे निवडणूक प्रभारी. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा. जागा वाटपासंदर्भात आंबेडकरांबरोबर काँग्रेसचे प्रमुख नेते चर्चा करणार. चेन्नीथला यांची माहिती. वन खात्याच्या दिनदर्शिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचं नाव त्यांनी चुकवलं. चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिनदर्शिका परत मागवल्या. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात आमदारकीचा नवा चेहरा. नगरच्या कोरठाण खंडोबा यात्रेच्या निमित्तानं आमदार राम शिंदे आणि निलेश लंके एकत्र. जिल्ह्यामध्ये राम राज्य येणार. दोघांच्या वक्तव्यानं जिल्ह्यामध्ये चर्चांना उधाण. इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांना प्रदान. पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यामध्ये पुरस्कार सोहळा. बोरिवली पूर्वेकडील अभिनव नगर मैदानामध्ये मनसेकडून 3 दिवसीय मिसळ महोत्सवाचं आयोजन. राज ठाकरेंची मिसळ महोत्सवाला भेट. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू. सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू असताना मार्गावरच्या लोखंडी सळया टायरला लागल्यानं अनेकांचा अपघात. वाहन चालकांकडून संताप व्यक्त. नंदुरबारच्या शहादा शहरामधील गरीब नवाज कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांची माहिती. बिबट्या दिसल्यानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला शोधण्याचा नागरिकांकडून प्रयत्न.
नगरच्या लोणी गावामध्ये 10 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 मुलांचा मृत्यू, अनेक वाड्या वस्त्यांवरती बिबट्याची दहशत. बिबट्याला पकडण्याच्या मंत्री विखे पाटील यांच्या सूचना. नागपूरच्या सुमठाणा गावाच्या जवळ निरंकारी संत समागमाचं आयोजन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 2.5 लाखांहून अधिक भाविक कार्यक्रमात सहभागी. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे गोशाळेमध्ये राष्ट्रीय गो संमेलन. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गोशाळेमध्ये राष्ट्रीय गो संमेलनाचं आयोजन. अमरावतीच्या मोर्शीमध्ये अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांची आत्महत्या. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचे मोशी उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको आंदोलन. मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार. गेल्या 24 दिवसांपासून जळगावमध्ये सुरू असलेलं आदिवासी कोळी बांधवांचं उपोषण मागे. तहसीलदारांच्या हस्ते जात प्रमाणपत्र देऊन सोडलं उपोषण. वर्ध्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे. वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर 53 दिवसांपासून सुरू होतं राज्यव्यापी संप. भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यातील राजेगाव एमआयडीसीमध्ये हिंदुस्तान कंपोजिट्स कंपनीला भीषण आग. आगीमध्ये मिशनरीसह अनेक साहित्य जळून खाक. अमरावतीच्या वरुड तालुक्यामध्ये हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट. आगीमध्ये हॉटेलचं जवळपास 10 लाखांचं नुकसान. मुंबईमध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन देण्याच्या नावाखाली फसवणूक. अंधेरी पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. चेन स्नॅचिंग करणारे आंतरराष्ट्रीय टोळी अकोला पोलिसांच्या ताब्यात. मध्य प्रदेशमधल्या इंदोरमधून 4 आरोपींना अटक. सोलापूरमध्ये माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयामध्ये एका वृद्धाची आत्महत्या. आत्महत्येचं कारण स्पष्ट. राज्यामध्ये थंडीचा जोर वाढणार. मुंबईसह कोकणामध्ये सरासरी इतकी तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल. हवामान खात्याचा अंदाज. राज्यामध्ये 16 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. 69 रुग्ण बरे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 273 वर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तेलंगणाचा दौरा रद्द. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांची माहिती. बिहारमध्ये नव्या सरकारचं काउंटडाऊन सुरू. जेडीयूच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीनंतर नितीश कुमार राजीनामा देणार. भाजपसोबत सत्ता स्थापन करणार. आज शपथविधीची शक्यता. संसदेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवे नियम. आता प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश करताना QR कोड, स्मार्ट कार्ड आणि बायोमेट्रिकचा वापर केला जाणार. 13 डिसेंबरला संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीनंतर हा निर्णय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित एनसीसीच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये महाराष्ट्र एनसीसीला सलग 3ऱ्या वर्षी पंतप्रधान बॅनर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते महाराष्ट्राच्या पथकाचा गौरव. रोहन बोपन्ना एबडेनला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 43 वर्षांचा बोपन्ना ठरला सर्वात वयस्कर पुरुष ग्रँड स्लॅम विजेता. बोपन्नाचं कारकिर्दीमधलं दुहेरीचं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद. रोहन बोपन्ना एबडेनला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद. ग्रँड स्लॅम जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींकडून रोहन बोपन्नाचं अभिनंदन. ओली पोपच्या नाबाद शतकामुळे इंग्लंडचा कडवा प्रतिकार. हैदराबादच्या कसोटीमध्ये भारताविरुद्धच्या 3ऱ्या दिवसाअखेर 6 बाद 316 धावांची मजल. पाहुण्यांची आघाडी 126 धावांची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.